मी मला राजेंद्र आपले माझी नगरसेविका. मी याच्या पहिले 17 मध्ये निवडून आली होती. त्याच्यामध्ये 2 वर्षांमध्ये 18 आणि 19 ला कोरोना आला होता. त्याचे 5 वर्ष गेले. 5 वर्षामध्ये 3 वर्षांमध्ये मी भरपूर कामं केली. वाढवण सर्वप्रथम आमच्या इथे शहीद भगतसिंग शाळा आहे. त्या शाळेमध्ये काही व्यवस्था नव्हती. पहिले 73 विद्यार्थी होते, आता 550 विद्यार्थी आहे. फक्त मी पहिले सुरुवातीला हेच काम केलं. नागरिकांचे आपले मुलं जे आहेत ते चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे. प्रायव्हेटला न जाता आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकले पाहिजे. त्यांना काहीतरी उच्च पदावर गेले पाहिजे आणि तेच काम मी केलं. शाळेचं बांधकाम केलं, शाळेचे आरो लावल्या, शाळेत स्टाईल बसवली, सगळे काम केले, झाडे लावले आणि सीसीटीव्ही कॅमेरा मी स्वतःच्या पैशातून लावलेले आहे की जेणेकरून मागे झालं होतं की मुलींना अपहरण हे प्रकरण चालू झाले होते. त्यासाठी मग मी कॅमेरे लावले की आपल्या छोट्या मुलांना काही व्हायला नको. मोठं गेट लावलं, गेटला टाला सुद्धा असतात शाळेला. हे काम केले. त्यानंतर वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी नाली बांधकाम केले, रोड केले. जसे अंधारामध्ये कॉमेडियन वस्ती आहे तिथे पुरेपूर पूर्ण सांडपाणी साचायचं. ते सांडपाणी पूर्ण दूर गेलं, कोणी पाहून जाऊ शकता. त्यामध्ये रोड नाल्या सर्व केल्या आणि नळ लावले, लाईट लावले आणि खेळाचे साहित्य ठिकठिकाणी खेळाचे साहित्य लावले. आणि आमच्या इथे रावण एरियामध्ये हायमस चौकात असे प्रत्येक ठिकाणी हायमस लावले. आता काय वाटतं तुम्हाला कोणकोणते विकास कार्य थांबले आहेत जे तुम्ही करणार आहात जर नगरसेवक बनले? सतत 5 वर्ष पाण्यासाठीच मी लढत राहिली आणि पाण्यासाठी लढत राहणार आहे. कारण आमचा वार्ड शेवटचा भाग येतो, इथे पाणी चढत नाही. ही व्यवस्था आहे त्यांची अडचण. त्या पाण्याची व्यवस्था लोकांना फक्त पाणी पाहिजे आता. त्याच्यानंतर जे राहिलेलं काम आहे, जे 4 वर्ष खाली गेले, जर 4 वर्ष खाली गेले नसते तर वार्डाचा पुरेपूर 100% विकास झाला असता. आज याच्यानंतर पुढचे 5 वर्ष मला आले की माझ्याकडून जेवढं होईल आतापर्यंत जेवढं झालं मी तेवढं करायचा प्रयत्न केला. आणि त्यात मी एक नगरसेविका होती राष्ट्रवादीची, 4 नगरसेवक होते भाजप, 3 नगरसेवक होते भाजपचे, मी एकटी राष्ट्रवादीची होती. तरीही मी पवार साहेबांकडे असो की कोणाकडे असो भाड्यासाठी दिल्लीपर्यंत गेली. तिथून वाडाचा खेचून आणला निधी, खनिज निधी आणला. ते पुरेपूर कार्यक्रम मी केले. माझ्याकडून जेवढे झाले मी तेवढं केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वार्ड क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभी आहे. माझं चिन्ह घड्याळ आहे. सगळ्या नागरिकांनी माझ्यासोबत माझे 2 आहे असे आमचे 3 घड्याळ चिन्ह आहे. आम्हाला तिघांनाही निवडून द्यावं भरभरून मतांनी. आणि आम्ही तिघं मिळून कसा आज एकटी होती तर विकास केला, तिघा मिळून पुरेपूर विकास 100% झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी आधी ते ग्वाही देते. मी राजेंद्र आकडे, माझी नगरसेवक. मी यापूर्वी सुद्धा नगरसेवक होते. नंतर माझी पत्नी 2017 मध्ये निवडून आले. त्यावेळेस त्यांनी अनेक कामं केली. त्यामध्ये खनिज विभाग निधी खेळून आणला. प्रत्येक जे शासकीय कामं होते सगळे खेळून आणले. महिलांकरता कोणते बालवाडीचे काम असो, महिलांचे कामं त्यांनी केलेले आहे. त्याप्रमाणे प्रभागामध्ये जागोजागी हायमास सुविधा केली आणि त्या माध्यमातून जेवढं करण्या प्रयत्न त्यांनी आपल्या प्रयत्न केलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सामान्य कुटुंबातून होतो आणि सर्वांना याची कल्पना आहे. सामान्य कुटुंबात असल्यामुळे आम्ही कोणत्याही आमिषाला बळी कधी पडत नाही. आता सुद्धा अनेक पक्षाचे माझ्या प्रेसिडेंट केलं होतं का तुम्ही आमच्या पक्षात आहे त्या पक्षात आहे, पण आम्ही पहिलेपासून पक्षापासून आहोत. माझी नगरसेवक होतो. आम्ही कुठेही गेलो तर आम्ही कंटिन्यू आमच्या घरी जिल्हा लक्ष मिळत आहे आणि यावेळी सुद्धा आम्ही पक्षाची आयोजित घेतलीच आहोत. माझं महत्वाचं काम हे असते प्राण्यांमध्ये जात राहतो. ज्या भारताचे आहेत त्यांचे गिऱ्हाईकांचे कामं करायचे, ज्या विधवा आहेत त्यांना सैनिकांना गिऱ्हाईकांचं चालू करायचे आणि लोकांचे राशन कार्ड करून गेले. मग कोणाला एकटीवाटा जिल्हा हे आमचं असतं आम्हाला करतात आणि निवडून गेलं. मी ललिता मारुती झाडे. मी क्रमांक 14 मध्ये पठाणपुरा भियापूर वार्ड, आपलं मातानगर चौक, आपलं हे लालबहादूर शाळा तिकडून ती उभे राहिली आहे. चांगल्या प्रमाणामध्ये निवडून देणे हे मी तुमच्याकडे अपेक्षा करत आहे. बरं, तुम्ही आता पहिल्यांदा उमेदवार साठी उभे झाले. आता तुम्हाला काय वाटतं कोणकोणते विकास कार्य थांबले आहेत?
आपलं पाण्याचं विकास, रोड, नाल्या, कोणाचे काही घरकुलचे कामं, कोणाचे राशन कार्ड, कोणाचे निराधार हे वगैरे आहे, हे सगळ्यांना आम्ही करून देणार असं मी आश्वासन देते. पाण्याची समस्या आहे, नाल्याची समस्या आहे, रोडाची समस्या आहे, हे सगळं नाही का समस्या मी आज निवडून आल्यानंतर सगळ्यांच्या समस्या करून देणार आहे, दूर करणार आहे. मी ललिता मारुती घाडे, माझं चुनाव चिन्ह आहे घड्याळ. मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये मधून उभं आहे. ते मला बहुमताने विजयी करावी अशी सगळ्यांची अपेक्षा मागते. माझं चिन्ह आहे घड्याळ. मी मारुती भीमराव घाडे गेल्या 25 वर्षापासून पंधरा मतदारांच्या अध्यक्ष आहे. मी समाजामध्ये काम करत आहे. समाजामध्ये चांगलं काय काम केलंय म्हणून तर मला यावेळी लोकांनी संधी दिली आहे की यावेळी तुम्ही उभा झाले तर व्यवस्थित समाजाची वाढण्यासाठी ते व्यवस्थित काम करत राहतात. सामाजिक कामामध्ये मिळालेला सगळ्याशी मिळून यावेळी तुम्ही संधी घ्या तर आपल्या मिसेसला उभा करा. त्या माध्यमातून जेणेकरून जे काही असे तर कार्य करत असतात समाजामध्ये, याच माध्यमातून भले तुमच्या विषय सुद्धा आहे पण तुमच्या जर जेवढा परिचय आहे लोकांचे तुम्ही धावता लोक धावपळीचे कामं झाले, लोकांच्या माहितीमध्ये काही कोणाला गोरगरीबाला काही पैसे नसलं तर आम्ही त्यांना मदत करतो. त्यांच्या माहितीला पैसे देतो आम्ही. कोणाच्या घरी लग्न जवळ त्यांची परिस्थिती नसेल तर तिथेच आम्ही मदत करतो. आणि बरेच काही लोकांसाठी पोलीस स्टेशन झालं, महानगरपालिका झालं, सामाजिक कार्यामध्ये आम्ही सध्या 25 वर्षापासून लागलेलेच आहोत. आता काहीतरी आता जसं इलेक्शन डिक्लेअर झालं, रोस्टर लेडीज एससी निघालं, लेडीज एससी निघालं, त्याच्यामुळे माझी जागा मी लढू शकलो नाही. मग त्यासाठी मी आपल्या मिसेसला तयारी केली. ती काही तयारी नव्हती नसताना पण आता काही इलेक्शन लढण्याकरता काही ना काही मग आपल्याकडे एक पाहिजे माझा हात म्हणून नाही का आमचं पुन्हा आम्हालाच करायचं आहे. एक नाव त्यांचं नाव ठेवल्यामुळे एक लेडीज असल्यामुळे त्यांचं नाव पुढे गेलं. पूर्ण कार्य आम्हालाच करायचं आहे. त्याच्यासाठी आपण म्हणतो की आपल्याला एक संधी मिळाली पाहिजे. लोक त्यांच्याकडे आम्ही हे पेक्षा करतो जनतेशी आम्ही समाजामध्ये वाढामध्ये सर्वांशी जुळलेलोच आहोत. या माध्यमातून आम्हाला घडी या ठिकाणी निवडून दिलं जनतेने पुन्हा त्यांच्या जास्तीत जास्त काम करून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतो जनतेला. जसं आमच्या वाड्यामध्ये ओपन प्लेस आहे पण तिथे गार्डन नाही आहे. आमच्या वाड्यामध्ये आमच्या परिसरामध्ये एक स्पोर्ट्स साठी काही असं ग्राउंड नाही आहे. म्हणजे आमचे जे इथले मुलं आहेत ते विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी जसं बाकी वाड्यामध्ये स्पोर्ट्स साठी त्यांच्या जिल्ह्यात सुविधा आहे. मॉर्निंग वॉक साठी प्रभागामध्ये त्यांच्यासाठी जागा आहे. म्हणजे महानगरपालिकेने त्यांना तिथं पिकासाठी करून दिला आहे. जास्तीत जास्त आम्ही त्याच्यावर पण सुद्धा भार दिला. पाण्याची जी समस्या आहे आमच्या कसं पाईपलाईन तर टाकली आहे पण नळाची पाणी येत नाही. काही भागामध्ये पाणी येत नाही. त्याच्यासाठी आम्ही जास्त भार दिला. आणि जे आता जे रोड फुटले आहेत त्यांच्यासाठी पण आम्हाला त्याच्यावर विचार करते. आता हे केलंय ना रोड फोडले त्याच्यावरही आम्हाला काम करायचं आहे. जे लोकांना तकलीफ होते रोडाची वगैरे त्याच्यावरही आम्हाला भार द्यायचा आहे. आणि काही प्रभागामध्ये लाईट सुद्धा गेली नाही आहे त्याच्यावरही आम्हाला काम करायचं आहे. मी मारुती भीमराव घाडे प्रभाग 14 मधून माझ्या मिसेस ललिता मारुती घाडे उभे आहेत. स्त्रिया चिन्हावर उभ्या आहेत. आणि मी सर्वांना विनंती करतो की आमचे तिन्ही उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आणि मी जनतेशी अपील करतो की तिन्ही उमेदवार निवडून आल्यावर सदैव तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी उभे राहील. ते बी तुमचे कामं राखायला असतील आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू ते करून देतील अशी आम्ही